चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण साबुदाण्याची खीर बनवलेली आहे। साबुदाण्याची खीर बनवताना शक्यतो आपल्याला एक प्रॉब्लेम येतो की साबुदाण्याचा लगदा होतो। साबुदाण्याचे दाणे हे एकमेकांना चिकटले जातात। तुम्ही या ठिकाणी खीर पाहू शकता, साबुदाणा कुठेही लगदा झालेला नाहीये। प्रत्येक दाणा आणि दाणा हा सेपरेट झालेला आहे आणि तो अगदी व्यवस्थित शिजलाही गेलेला आहे। तर ही चविष्ट साबुदाणा खीर कशी बनवायची हे आज आपण पाहूयात। तर अशाच नवीन उपवासाच्या रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण खीर बनवायला सुरुवात करू। तर ह्या ठिकाणी साधारण आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जोपर्यंत साबुदाण्यातलं पांढरं पाणी हे निघत नाही तोपर्यंत साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी जवळपास 4 ते 5 पाण्याने साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता साबुदाण्यामध्ये अगदी 1 ते 2 चमचेच पाणी घालायचं आहे आणि 2 तासाकरता छान भिजू देऊ। साबुदाणा भिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवू। तर या ठिकाणी 2 तास झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि कुठेही त्याचा लगदा झालेला नाहीये। त्यामुळे साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे। चला मग तर आपण खीर बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे 2 चमचे आणि काजू, बदाम, पिस्ता याचे काप घालायचे आहेत। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मंद आचेवर ड्रायफ्रुट्स आपण 1 ते 2 मिनिटाकरता फ्राय करून घेऊ। मनुके घालायचे आहेत। मनुके फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, त्याकरता आपण मनुके नंतर घातलेले आहेत। आणि आता साबुदाणा घालायचा आहे आणि साबुदाणा ही मंद आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचा आहे। साबुदाणा तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे खीरीला चवही छान येते आणि साबुदाण्याचा दाणा आणि दाणा हा सेपरेट होतो। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटाकरता आपण साबुदाणा छान परतवून घेतलेला आहे। आणि आता गरम दूध घालायचं आहे आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार साखर घालायची आहे। जर तुम्ही उपवासाला वेलची पूड खात असेल तर ह्या ठिकाणी वेलची पूड वापरली तरी चालेल। खीर आपण मंद आचेवर 5 ते 6 मिनिटाकरता छान उकळू देऊ। खीर उकळताना मध्ये मध्ये सतत ढवळत राहणं हे गरजेचं आहे, नाहीतर खीर तळाशी लागू शकते। खीर आणखी चविष्ट बनण्याकरता आणि खीर दाटसर होण्याकरता 2 चमचे आपण दाण्याचा कूड घालणार आहोत। शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटाकरता मंद आचेवर खीर छान उकळू द्यायची आहे। 6 मिनिट झालेले आहेत। गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आणि दाणा हा सेपरेट झालेला आहे। कुठेही साबुदाणा हा लगदा झालेला नाहीये। तर अशा प्रकारे आपली साबुदाणा खीर ही तयार आहे। खीर अप्रतिम झालेली आहे। सजावटीसाठी आपण काही ड्रायफ्रुट्स घालूया। तर अशा प्रकारे आपली चविष्ट साबुदाणा खीर तयार आहे। खीर खूप छान झालेली आहे। तर तुम्ही अशा प्रकारे खीर करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन गोडाच्या रेसिपी, चटकदार रेसिपी, उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर।